राम राम मंडळी, राम 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 राम. वरून रांगडा कणखर काळा, ओबड धोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती, बोल सांगती मोलाचा, असं अप्रतिम वर्णन केलेल्या या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आणि जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांच्या मनात मानाचं स्थान निर्माण केलेल्या आपल्या आवडत्या पॉन्ड्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली, पॉवर्ड बाय एक्सो डिश वॉश बार या कार्यक्रमामध्ये मी पुष्कर श्रोत्री मनापासून स्वागत करतो. आता आपण स्वागत करूया दोन्ही कुटुंबातील राण्यांचं, त्यांच्या कोरिओग्राफर्सचं आणि सर्व अप्सरांचं. आणि आता आपण स्वागत करूया कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. वा वा वा, सुरुवात कशी दणक्यात झालेली आहे. आमच्या गावाकडे बरं का एक म्हण आहे, करायचं तर दणक्यात नाही तर कळ येते मणक्यात. नाही काय, आज इथं या मंचावर अविस्मरणीय असं काहीतरी घडणार आहे. म्हणजे एकापेक्षा एकच्या इतिहासात याआधी कधीच घडलेलं नव्हतं असं आज इथं घडणार आहे. काय म्हणायला लागलात? अच्छा, या सर्व अप्सरा एकत्र आल्यात आणि त्यांनी एक टीम तयार केली असं वाटायला लागलंय. चुकताय, गैरसमज आहे. त्यांच्यामधला महासंग्राम चालूच आहे. वेगळं वेगळं बसा, चला वेगळं वेगळं बसा. हा, आता काय वाटायला लागले? ह्या इथं बसणार आहे आणि मी नृत्य सादर करणार आहे. बरोबर, हा पण तुमचा एक मोठा गैरसमज आहे. असं काय बी घडणार नाही हो. आजपर्यंत या आपल्या सर्व अप्सरांनी शिडीवरती नृत्य सादर केलं. शिडीवर? अहो म्हणजे अशी ती उभी शिडी नाही हो, ती गाण्याची असते ना का, गोल गोल शिडी, नाही त्या शिडीवरती यांनी नृत्य सादर केलं. पण आज इथं एकापेक्षा एकच्या मंचावर या अप्सरा लाईव्ह परफॉर्मन्सच्या साथीनं नृत्य सादर करणार आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या साथीला आज इथं आहे हा वाद्यवृंद. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या नामांकित वादकांचं. आणि त्याचबरोबर गायक प्रसंजित कोसंबी आणि उर्मिला धनगर यांचं. माझे लाडके आहेत हे सगळे आणि त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे मनापासून या परिवारात तुमचं स्वागत. चला तर मग आपल्या या अप्सरा आज महाराष्ट्राच्या लोककला सादर करण्यासाठी येणार आहेत. सगळ्यात आधी कोणती अप्सरा येते? पुष्कर, हा, येते लावण्यवती अप्सरा श्रुती मराठे. स्वागत करूया श्रुती मराठेचं. चांदन चांदन झाली एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट.
कोळीवाड्यात मिळतो पापलेट सुरमईण बांगडा आणि श्रुतीच्या नृत्यासमोर फिका पडतो भांगडा. थँक्यू. कसली गोड दिसायला लागलीस ग पापलेट. क्या बात आहे. थँक्यू. आपण आता महागुरूंना विचारूया की त्यांना हे कोळी नृत्य कसं वाटलं. दणकेबाज परफॉर्मन्स होता. थँक्यू सर. परमेश्वराचा हात लोकांच्या कपाळावर असतो. मला असं वाटतं परमेश्वराचा हात तुमच्या गळ्यावर आहे. आणि त्याचबरोबर माझ्या सर्व मित्रांनी इतकं सुंदर वाजवलं की मला राहवलं नाही हो. मी पण आतमधून असा नाचत होतो. अतिउत्तम. आणि आता तुमच्या परफॉर्मन्स बद्दल श्रुती, जेव्हा लाईव्ह म्युझिक असतं, लाईव्ह म्युझिशियन्स असतात, तेव्हा तो ताल तर महत्वाचा असतोच, पण थोडी जबाबदारी वाढलेली असते. कारण ते सुद्धा पाहत असतात आपण त्यांच्या तालाला किती न्याय देतोय आणि कसा न्याय देतोय. त्यामुळे ऑटोमॅटिकली एनर्जी ही 25-30% वरती जातेच जाते. हा माझा अनुभव आहे आणि ती तुमच्यात दिसली मला. अप्रतिम एनर्जी होती. थँक्यू सर. तालाकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जे मला असं वाटतं तुम्ही असं करू शकाल तुमच्या डाव्या हाताने, बट तुम्ही त्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलात. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्या परफॉर्मन्स करता माझ्याकडनं Wow. थँक्यू. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 05 आणि पाठवा 57575 वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं सगुण साकार रूप म्हणजे श्री दत्तगुरु. त्याच्या दर्शनाला जाताना भाविकांची इच्छा अशी उन्मळून आलेली असते. आनंदाला पारावार राहत नाही आणि मग तो आनंद कसा आणि कुठल्या शब्दात व्यक्त करायचा ते तिथे सादर करण्यासाठी येते आहे सौंदर्यवती अप्सरा हेमांगी कवी. दत्त दर्शनला आणि जायाचं नि जायाचं लगेच काय वय वय लगेच. हे दत्त दर्शनला आणि जायाचं आम्ही बी येणार. अरे आनंद पोटात माझ्या, वाडीला आनंद पोटात माझ्या. औदुंबर. अरे नरसोबाची वाडी राहिली की. वय, वय. अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापू तिकडं जायचं. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. गेलो रंबापुरी भेट घेतली दत्ताची भेट. गेलो रंगापुरी भेट घेतली दत्ताची भेट. गेलो रंबापुरी भेट घेतली दत्ताची भेट. गेलो रंगापुरी भेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. या डोळ्यांची भूक काही जाईना. या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर. 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 हे गोजिरवाणे मनोहर. गोजिरवाणे मनोहर. हे गोजिरवाणे मनोहर. गोजिरवाणे मनोहर. नजरेत अनेक काही येईना. नजरेत अनेक काही येईना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. वा हेमांगी वा. म्हणजे तुझं हे आजचं नृत्य बघून मला काय जाणवलं माहितीये, आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने सुद्धा लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी चाललेले असतात. तहान भूक थंडी वारा शरीर ह्याची तमा न बाळगता एकच ध्येय असतं
देवाचं दर्शन. आज तुझ्याकडे बघून तसंच झालं मला की तुझ्या दुखऱ्या पायाची तमा न बाळगता तू हे नृत्य सादर केलंस. क्या बात आहे. मला सत्तूशी थोडंसं बोलायचं आहे. सत्तू, तू जादूगर आहेस. तुझ्या बोटांची भाषा मी ऐकलेली आहे, आम्हाला तुझ्या ओठांची भाषा ऐकायची आहे. अप्रतिम. सगळीच नृत्य छान होतात. आम्ही रिहर्सल पण केली त्यामुळे सांगू शकतो. फक्त एक गोष्ट सांगायची आहे की गाण्याची स्पर्धा असू दे किंवा नृत्याची स्पर्धा असू दे, कपॅसिटी सगळ्यांमध्ये असते. फक्त एखादा सेकंद जरी कॉन्सन्ट्रेशन लेवल कोणाची कमी झाली किंवा लूज झाली तर जसं ठरलंय तसं घडणार नाही आणि मग तो ताळमेळ सगळा बिघडून जाईल. पण इथे सगळं व्यवस्थित चाललंय ते बघून खूप मजा येते. क्या बात. वा. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. वाह, तुम्हाला पण आणि तुम्हाला पण. एक तर माझं आवडीचं गाणं आहे बरं का, आणि प्रसन्नजीत खूप प्रसन्न गायलात तुम्ही. वा. थँक्यू सर. आणि ते व्हायब्रेशन असतं. या अदृश्य गोष्टी आहेत त्या अशा निघतात आणि पोहोचतात. परमेश्वराकडे तो पोहोचण्याकरता त्याला मैल आणि किलोमीटर्स नाही लागत हो. तो इथनं निघतो आणि दुसऱ्या क्षणाला तिथे पोहोचतो टपकन. तसंच तुमचं हे नृत्य आणि तुमची भावना सुद्धा तिथनं निघाली इथे पोचली. आय अंडरस्टँड तुमच्या पायाला थोडीशी इजा आहे, त्यामुळे काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत. काही गोष्टी थोडा तालाच्या थोड्याशा अशा तशा झाल्या. भावना पोहोचली ती महत्वाची. पुढच्या वेळेला आपण जरा थोडासा काहीतरी विचार करूया. तुमच्या म्हणजे काय पाय सुजले तुमचे पाय भारी आहेत, पाव भारी आहे काय? नृत्याचा पाया भक्कम करते. मला थोडासा वाताचा त्रास आहे, हा. त्याच्यामुळे पाय सुजलेत, नाही पावलं सुजलीत. मग तुमचं नाव आम्ही निदान तुमचे पाय बरे होईपर्यंत सुजी ठेवू शकतो. जर तुमची परवानगी असेल तर. चालेल. ठीक आहे, तर त्यांनीच म्हटलेलं आहे त्यामुळे सुजी तुमच्या या सादरीकरणाबद्दल माझं रिॲक्शन. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस, माझा कोड नंबर आहे 02 आणि पाठवून द्या 57575 वर. लोक आपल्याला एखाद्याला सुधारवायचं असेल आणि त्याला आपण जर 4 उपदेशाचे डोस सांगितले तर तो ते पिऊन घेतो का? नाही ना, त्याचा इफेक्ट नाही होतो. पण तेच जर आपल्याला त्याला टोमणे मारत, कोपर खळ्या घेत, त्याच्या कलेने घेत समजावण्याची संधी मिळाली ना, तर ती संधी तो उचलतो आणि लगेच सुधारतो. अहो, हेच तर एकनाथ महाराजांनी केव्हाच ओळखलं आणि समाज सुधारण्यासाठी त्याचा वापर भारुडाच्या माध्यमातून केला. हेच भारुड सादर करण्यासाठी येते लावण्यवती अप्सरा प्राची चेऊलकर. तिनं साडी आणा म्हटली, तिनं चोळी आणा म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. आणि अहो, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. अहो, माडीवरची मंडळी खाली आली. अहो पण कशाला? माडीवरची मंडळी खाली आली. बर माडीवरची मंडळी खाली आली. आली हो भागाबाई, आली 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 आली हो भागाबाई हो. भागाबाई बोलली हटून अन लग्नाला बसली नटून, अन लग्नाला बसली नटून. पण तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही, तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही, तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही, तिच्या नवऱ्याचा पत्त्याच नाही. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई हो. भागाबाई पडली येरला, ह्यो बापय नवरा ठरिवला, ह्यो बापय नवरा ठरिवला. पण ठरवलंय ना व. त्याच्या तोंडाला नाकच नाही, त्याच्या तोंडाला नाकच नाही, त्याच्या तोंडाला नाकच नाही, त्याच्या तोंडाला नाकच नाही. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई हो. अग ग ग ग ग ग ग ग ग ग ग. देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू.
सत्वगुण लावा अंगारा नीन सुईंगळी उतरे झरझरा अरविंद सुचावला महाराज. अरविंद सुचावला महाराज. अगगगगग. देवा रे देवा आता काय मी करू आता कुणाला सांगू अगं आया 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 अरविंद सुचावला अरविंद सुचावला अरविंद सुचावला हो. क्या बात आहे भागाबाई, तुझं ना नेटवर्क खूप स्ट्रॉंग होतं कारण 2-2 अँटेना होते. हा, जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. प्राची शेपटे. कोणाची आयडिया होती हे शेपटे आशा करायची? शरद. का हो? एवढ्या आमच्या अप्सरा, इतकी सुंदर आहे आमची अप्सरा, त्यांना असं काय तुम्ही शेपट्या केल्यात? तर कॅरेक्टरसाठी, भागाबाईसाठी. तुमची कोरिओग्राफी खूप सुंदर होती आणि ज्या प्रकारे हे गाणं आहे, मला असं वाटतं आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे हे गाणं, आणि ते तुम्ही अतिशय सुंदररित्या सादर केलं आणि त्या सुंदर सादरीकरणाला पुरेपूर न्याय या कोरिओग्राफीनी आणि या परफॉर्मन्सनी दिलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला तुमच्या मधल्या मधल्या गोष्टी कोरिओग्राफीच्या खूप आवडल्या. म्हणजे तर्राक तर्राक जे केलं तुम्ही, सुंदर केलं. अर्थात मी दाद आधी कोरिओग्राफीला दिली, मजा आली मला. इट वॉज व्हेरी 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 एंटरटेनिंग. थँक्यू सर. 1/3 चुकली. इकडनं जाऊन तिकडे जाऊन तुम्ही जी जंप Jump मारता मारली. ती समेवर नाही. नाही आली. भागाबाई डझंट मॅटर. तालमेल जुळवताना काही काही गोष्टी डोक्यातनं स्लिप होतात, पण ह्याची काळजी आपण आता घेतली पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या परफॉर्मन्सला थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 07 आणि पाठवा 57575 वर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संत वाङ्मयाला अपरंपार असं महत्व आहे. या सर्व संतांनी अभंग, ओव्या, भारुडं रचून आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा दिलेला आहे. यामधलंच एक म्हणजे गवळण. कृष्णाच्या सर्व गोपिकांपैकी आपण सगळ्यात लाडकी गोपिका असल्याप्रमाणे ही गवळण रचली जाते आणि त्यातून कृष्णाच्या लीलांचं चित्र आपल्या समोर उभं केलं जातं. अशी गवळण घेऊन येत आहे आपली सौंदर्यवती अप्सरा प्रार्थना बेहरे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा
ह्या गोपिकेच्या आधी आपल्या कृष्णाशी जरा गप्पा मारूया. अरे कृष्णा, अरे कान्हा, आज निळ्या रंगात साक्षात आमच्या समोर अवतरलायस. वा वा वा. अमर, तुझ्याकडे हे जे वाद्य आहे त्या वाद्याची महती भागवत कथेमधनं जेव्हा सांगितली जाते ते आम्हाला थोडक्यात तू विशद करून सांगशील का? भागवत ग्रंथामध्ये जे कृष्ण चरित्र आहे विस्ताराने आणि एस्पेशली त्यातल्या गोकुळातल्या ज्या लीला आहेत त्याच्यामध्ये वेणुगीत हा प्रसंग येतो आणि तिथे मुरलीचं वर्णन आहे. तर ते सांगतो मी. त्या गोपींना खूप तक्रार असते त्या बासरीबद्दल की तू असं काय पुण्य केलंस ज्यामुळे तू भगवंताचं वाद्य आहेस. तर त्या मुरलीचं मनोगत असं आहे, ती म्हणते की पहिली गोष्ट मी काय केली असेल तर मी सरळ झाले, दुसरी गोष्ट मी काय केली असेल तर आतून पोकळ झाले, बर, आणि तिसरी गोष्ट वैराग्याचा अग्नी घेऊन स्वतःला 6 छिद्र पाडून घेतली आणि त्यातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असं षड्रिपू बाहेर काढून टाकले, अंतर्बाह्य शुद्ध झाले. अजून एक तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःच्या पदरचं काही बोलत नाही. जोवर तिचा स्वामी तिच्यामध्ये फुंकर घालत नाही तोवर तिच्यामधनं आवाज येत नाही. असं सगळं ती त्या गोपींना सांगतेय की हे सगळं केलं म्हणून मी भगवंताचं वाद्य झाले. तुम्ही देखील हे सगळं केलं तर तुम्ही मानवी मुरली व्हाल आणि भगवंताच्या जवळ जाल. इतका सुंदर संदेश त्याच्यामध्ये होता. अरे म्हणजे सेम मी नाही का? बरं, मला एक ते जे वाद्य आहे त्यातनं आत्ता तू इतकी छान साथ संगत केलीस, आम्हाला आणखीन थोडीशी तुझी ही बासरी ऐकायची आहे. क्या बात आहे. मला वाटतं अशी बासरी ऐकल्यानंतर कुठल्याही स्त्रीला आपण गोकुळातली गोपिका झाल्यासारखं नक्की वाटेल, नाही का? अप्रतिम सादरीकरण. सर्वांनीच आपली जबाबदारी खूप छानरित्या पार पाडलेली आहे आणि द चेरी ऑन द केक ज्याला आपण म्हणतो ते उर्मिला आणि अमर ओक. आता या परफॉर्मन्स बद्दल यांना आपण जर काही सांगायचं असेल तर याच परफॉर्मन्सचा तुम्ही सर्व हिस्सा आहात. तर तुम्ही उर्मिला आणि तुम्ही अमर या सर्वांना रिप्रेझेंट करावं आणि इथे यावं असं मला वाटतं. प्लीज कम. खरं तर हे गाणं सोलो असलं तरी सुद्धा हे तुम्हा तिघांचं गाणं होतं असं मला वाटलं. तुम्ही ज्या प्रकारे गायलात आणि यात रंग भरले, आय एम शुअर की आमचे बाबा म्हणजे शाहीर साबळे सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि अमर, तुमच्या बासरीमधनं कृष्ण दर्शन झालं. आता तुमच्या परफॉर्मन्स बद्दल म्हणायचं झालं तर माझ्या मते तुमचा हा परफॉर्मन्स एक क्लीन परफॉर्मन्स होता. त्यांच्याकडनं मिळालेली प्रेरणा, तुमच्या गुरूंनी तुम्हाला शिकवलेलं नृत्य, या दोन्ही गोष्टींना तुम्ही तुमच्या सहजतेनं, तुमच्या सटल वेनं संपूर्ण न्याय दिला. थँक्यू सो मच. खूप छान कोरिओग्राफी केलीत तुम्ही आणि त्याला न्याय तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. मला वोट करायसाठी टाईप करा ZMEPE space 06
आणि पाठवून द्या 57575 वर. मुलगी सासरी जाते पण तिला माहेरचा ओढा असतो आणि हा ओढा कुठल्याही नदीपेक्षा मोठा असतो. आणि ह्या अशा माहेरवशिणी जर एकत्र आल्या ना तर उणी धुणी काढणं, उखाळ्या पाखाळ्या हे सगळं चालतंच. आणि हेच सगळं सादर करण्यासाठी येते आहे आपली लावण्यवती अप्सरा दीप्ती केतकर. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू आता फुगडी फू. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. मायलेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी, मायलेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी, लुगडं सोडून जेवू लागली जाऊ याच्या ताटी आता फुगडी फू. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. नवी नवी नवरी तेव्हा शेवरी वाणी लाग, नवी नवी नवरी तेव्हा शेवरी वाणी लाग, आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडी वाणी झुंज आता फुगडी फू. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी आता फुगडी फू. बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. जमलास जाय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, जमलास जाय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, जमलास जाय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. दमली नाहीस ना? वाह वाह. आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण महागुरूंचं काय मत आहे ते जाणून घेऊया. काय म्हणू या परफॉर्मन्सला, म्हणजे सर्वांनीच एकदम धमाल आणली. म्हणजे सर्व सामील होते या परफॉर्मन्स करता आणि सर्वांना काही ना काहीतरी त्यांचा एक खारीचा वाटा म्हणा पण होता मात्र सुंदर. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल म्हणायचं झालं तर तुम्ही जगलात हो हा परफॉर्मन्स. धन्यवाद सर. आणि तुमच्या गुरूंनी मध्ये गोविंदाची स्टेप पण घातली. आणि माझ्याकडनं तुम्हाला धन्यवाद वाव. धन्यवाद. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 09 आणि पाठवून द्या 57575 वर. सुंदर चेहऱ्यावरचा काळा तीळ जसं त्या सौंदर्यात भर घालत असतो तशा या कार्यक्रमामध्ये जर लावणी सादर झाली तर त्याच्या देखणेपणात भरच पडत असते. अशी लावणी सादर करण्यासाठी येते आहे सौंदर्यवती अप्सरा सुकन्या काळण. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा
पोरी जमलो गावा बाहेरी आम्ही तरण्या ग पोरी जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी उडविली ती पिचकारी सख्याची आली स्वारी उडविली ती पिचकारी घातलं ग घेरताना टोळीचा टोळीचा घातलं ग घेरताना टोळीचा टोळीचा. आतापर्यंत या मंचावरती फक्त आम्हाला तुझी नृत्यातली एनर्जी बघायची सवय होती. आज निलेश परबचा ढोल आणि आर्चिस लेले यांची ढोलकी अशी एकत्रित एनर्जी आम्हाला बघायला मिळाली. क्या बात आहे. ही जुगलबंदी आणि ही लावणी महागुरूंना कशी वाटली जाणून घेऊया. तुम्हाला नाचता येतं का? येतं सर. नाही सर त्यांनी माझी जुगलबंदी करून दाखवली होती. नाही. एक मिनिट इथे या ना जरा. ते फुटबॉल तुम्ही असे बोलून तुम्ही त्यांना दाखवलेत का? हो, जे मी वाजवलं होतं, हा जे आम्ही ठरवलं होतं हा ते बोलून. फक्त कसं समजावलं होतं ते सांगा. अंतरा संपतो जिथे घातलं ग घेरा त्यानं टोळीचा दागडदादा दागडदादा हा ब्रेक आहे. तिथे काहीतरी घडणार आहे असं वाटायला हवं म्हणून मी तिला म्हटलं होतं की टोळीचा दागडदादा दागडदादा फाट. दुसरी गोष्ट म्हणजे दागिने 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 दिन दिन ता. तेव्हा मी तिला फक्त एवढं सांगितलं ताके 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 हे हवंय मला, हे वाजायला हवंय. हे तो करू शकतो कारण का त्याची पत्नी खूप चांगली कथ्थक डान्सर आहे. आणि बायकोच्या तालावर तर नाचावंच वा. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल आता सांगायचं झालं तर म्हणजे तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं, अर्थात साथ द्यायला ही सर्वच मंडळी तेवढीच सक्षम होती. लावणी कशाला म्हणतात? अशाला म्हणतात. मी आर्चिजना सुद्धा इथे बोलवू इच्छितो. आणि त्यावेळेला मी बोलवलो नाही कारण मी जरा डान्सच्या बद्दलच्या कॉमेंट्स मध्ये गुंतलो होतो. पण भारूड सुद्धा प्रसन्नजीतनी अतिशय सुंदर गायलं. मी त्यांना सुद्धा इथे बोलवू इच्छितो. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 08 आणि पाठवा 57575 वर. एवढे बहारदार आणि धमाकेदार परफॉर्मन्सेस झाल्यानंतर ती वेळ येतेच, तो क्षण येतोच आणि तो आहे निर्णयाचा. गेल्या आठवड्यात या अप्सरांना महागुरूंनी दिलेले मार्क्स आणि तुम्ही पाठवलेले वोट्स यावर आधारित आजचा हा निर्णय आहे. मी महागुरूंना विनंती करतो की तो निर्णय त्यांनी माझ्याकडे सुपूर्द करावा. या महासंग्रामात गेल्या आठवड्यामध्ये ज्या अप्सरेला सगळ्यात जास्त वोट्स मिळाले त्या अप्सरेचं नाव आहे श्रुती मराठे. सौंदर्यवती टीम आणि लावण्यवती टीम या दोघींकडूनही ग्रीन कार्ड्स वापरून झालेले आहेत. त्यामुळे आता बॉटम 2 मध्ये असलेल्या अप्सरा, यातल्या पहिल्या अप्सरेचं नाव आहे
सौंदर्यवती टीमची सुकन्या काळण. आणि दुसरी अप्सरा आहे सौंदर्यवती टीमची प्रार्थना बेहरे. आणि आता वेळ झाली आहे एलिमिनेशनची. आज ज्या अप्सरेला आपल्याला निरोप द्यायचा आहे त्या अप्सरेचं नाव आहे प्रार्थना बेहरे. सुकन्या, तू सुरक्षित आहेस, तू बसू शकतेस. आता ज्या स्टेजवरती आपण आहोत, आपलं हे पर्व आहे, तर त्यातनं आता क्रीमच जाणार, दुसरा पर्याय नाही. मला आता नाही रडू येते का मला नाही दुःख होते, कारण जेवढं परफॉर्म करायचं होतं, जेवढी इच्छा होती, जेवढं नाचायचं होतं, ते सगळं मी या मंचावर करून चुकले. आणि त्यामुळे एक गिल्ट फिलिंग आहे, कारण हिने मला एवढा सपोर्ट देऊन, ग्रीन कार्ड देऊन परत एंट्री करवली आणि मी माझे परफॉर्मन्सेस का मे बी माझ्या एवढं दाखवू नाही शकले, त्यामुळे आज प्रेक्षकांनी वोट नाही दिला मला आणि मी एलिमिनेट झाले. पण ठीक आहे, मी प्रयत्न करील आणखीन पुढे पण, आणि नक्कीच नक्कीच काहीतरी म्हणजे आवडेल तुम्हाला लोकांना. काय मला कळत नाही मी काय बोलू याच्यावर. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा तुम्हाला. सो मच सर, थँक्यू. आजचा भाग खूप छान रंगतदार झाला आणि त्यासाठी आम्हाला ज्यांची साथ लाभली त्या या सर्व वादकांना पुन्हा एकदा सलाम. प्रसंजित आणि उर्मिला, तुमचे सुद्धा आभार. आणि कोरससाठी जे गायक आमच्या बरोबर आहेत त्यांचे सुद्धा आभार. आता आपली भेट होणारी उद्याच्या भागामध्ये, तेव्हा पाहायला विसरू नका पॉन्ड्स व्हाईट ब्युटी, एकापेक्षा एक अप्सरा आली, पार्ड बाय 100 डिश वॉश बार, फक्त आपल्या झी मराठीवर.